तर चिपळूण कराड महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। रस्त्यावर मोठा यामुळे हे जे पाणी आहे अशा पद्धतीने साठायला लागलंय। पारदर्शक नाक्यामध्ये हे पाणी साठलेलं आहे। यामुळे चिपळूण कराड जो मार्ग आहे हा बंद करण्यात आलेला आहे। वाहतूक पोलिसांनी हा मार्ग बंद केलेला आहे। यामुळे आता वाहतुकीवरती परिणाम होणार आहे, कारण कराड आणि रत्नागिरीला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे। दळणवळणाची सगळी साधनं वाहतूक याच मार्गावरून होत असते। मात्र या ठिकाणचं पाणी आहे हे कायमस्वरूपी वाढत आहे, लगातार हे पाणी वाढत आहे। यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा मार्ग जो आहे हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। जोपर्यंत पावसाचं पाणी आहे, साठलेलं पाणी आहे, कमी होत नाही आहे, तोपर्यंत हा मार्ग चालू न करण्याचा निर्णय इथं प्रशासनाने घेतला आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं पाणी आहे हे वाढत आहे आणि यामधून गाड्या जाणं आता शक्य नाही आहे। मात्र तरी देखील या ठिकाणी पाणी कमी होण्याची प्रतीक्षा इथं करावी लागणार आहे। सध्या या दोन्ही ठिकाणी होणारी वाहतूक आहे ही थांबलेली आहे। इकडून त्या पट्ट्याला जाणाऱ्या गाड्या आणि कराडवरून चिपळूण पट्ट्याला जाणाऱ्या गाड्या याच मार्गावर जात असतात। मात्र सध्या हा मार्ग ठप्प झाल्यामुळं या ठिकाणची वाहतूक पूर्णतः कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळते। चिपळूण कराड मार्ग आता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे कमरे इतक्या पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागते। सध्या हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोकणामधील या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। वाशिष्ठी नदी, जगबुडी नदी, त्याचबरोबर कुंडलिका नदीला देखील पूर आलेला आहे। या पुरामुळे नदीचं पाणी हे गावांमध्ये देखील शिरलेलं आहे आणि चिपळूण कराड मार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद झाला आहे, कारण जवळपास 3 ते 4 फूट पाणी या रस्त्यावर आलेलं आहे। या रस्त्यावरील पाण्यामुळे हा महामार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। मात्र जी अवजड वाहनं आहेत ती सध्या बाजूला केली जात आहेत। पाण्यामध्ये अडकून पडलेली ही वाहनं यांना आता बाजूला करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। सध्या छोट्या वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। हे बॅरिकेड दाखवा बंद तर परिस्थिती घालतील आपल्याला। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी सध्या इशारा पातळीवर आहे। दुसरीकडे जगबुडी नदी असेल, त्याचबरोबर कुंडलिका नदी असेल, कोकणामधील या प्रमुख नद्यांना पूर आलेला आहे। अनेक नद्या या इशारा पातळीवरून वाहत आहेत, तर काही नद्यांची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे। अशा स्थितीमध्ये चिपळूण कराड महामार्ग बंद झालेला आहे। सध्या ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर पाणी आलेलं आहे। 4 ते 5 फुटापर्यंत पाणी आल्यामुळे छोट्या वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे। अवजड वाहनं मात्र या ठिकाणावरून जाताना पाहायला मिळत आहेत। ही वाहनं देखील काही वेळापासून अडकून पडलेली होती आणि ही वाहनं आता बाजूला केली जात आहेत। तर नागरिक देखील